जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. आज आपण दासबोध निरूपण दशक 13वा समास 3 श्रवण करणार आहोत. उभारणी निरूपण नाम. तर तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे समर्थ बाल निरूपण, दासबोध निरूपण व त्याचबरोबर मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला नक्की श्रवण करायला भेटेल. चला तर मग आजच्या निरूपणाला आपण सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. दशक 13वा समास 3. उभारणी निरूपण. निर्गुण ब्रह्मामध्ये प्रथम संकल्प निर्माण झाला. त्यास 2 अंगे असतात. त्यामध्ये असणारी शुद्ध जाणीव हे एक अंग, तर अष्टधा प्रकृती हे दुसरे अंग होय. यास अर्धनारी नटेश्वर म्हणतात. त्यातून गुणक्षोभिनी प्रकट झाली व 3.5 मात्रांचा ओंकार उदय पावला. त्यामधून पंचभूतांचा विस्तार होऊन हे सर्व विश्व घडवले गेले. पाण्यापासून जीव प्राणी उत्पन्न झाले. मुळापासून शेवटपर्यंत विश्वाच्या व्यवहारात कर्तेपण अंतरात्म्याकडे आहे. तो सर्व काही करतो, पण या साऱ्या गोष्टी प्रचितीने पाहाव्यात. प्रपंचात काय आणि परमार्थात काय प्रचिती वाचून खरे समाधान नाही. पूर्वी सांगितलेला विश्वनिर्मितीचा क्रम पुन्हा थोडक्यात सांगतात. ब्रह्म सर्व ठिकाणी गच्च भरून आहे, पण ते अगदी सूक्ष्म असल्याने पोकळ किंवा रिकामे वाटते. आकाशाहून देखील विशाल असणारे ते ब्रह्म निर्मळ, निश्चळ आणि निर्विकारी आहे. अशा अवस्थेत खूप काळ गेल्यावर त्याच्यामध्ये विश्वनिर्मितीला आरंभ झाला. त्या विश्वाचे मूळ लक्षपूर्वक ऐकावे. परब्रह्म निश्चळपणे असता त्यात चंचळ संकल्प उठला तर त्यास आदिनारायण असे म्हणतात. मूळ माया जगदीश्वर यांनाच षडगुणेश्वर म्हणतात. अष्टधा प्रकृतीचा विचार तेथेच आरंभतो. त्याच्या अलीकडे गुणक्षोभिनी असते, कारण सत्व, रज, तम हे 3 गुण तेथे जन्म पावतात. मूळ ओंकाराची मांडणी तेथूनच होते. अकार, उकार व मकार मिळून ओंकार घडतो. त्यानंतर पंचभूतांचा सारा विस्तार जिकडे तिकडे पसरतो. अंतरात्म्याला आकाश म्हणतात. त्यापासून वायू जन्म पावतो व वायूपासून तेच जन्म पावते. एकमेकांसमोरून येणारे वायूचे 2 प्रवाह एकमेकांशी घासतात व त्या घर्षणातून अगदी पेट घेतो. सूर्यबिंब तेथे प्रगट होते. जो थंड वारा वाहतो त्यामधूनच पाणी उत्पन्न होते. ते पाणी थिजते व त्यापासून पृथ्वी तयार होते. पृथ्वीच्या पोटी कोट्यावधी बीजे असतात. पाण्याची व त्यांची गाठ पडली की त्यातून अंकुर फुटतात. त्यातून नाना प्रकारचे वृक्ष व वेली, नाना रंगांची पाने, फुले, नाना प्रकारचे स्वाद असणारी फळे निर्माण होतात. नाना रंगांची व रसांनी भरलेली पाने, फुले, फळे आणि मुळे, त्याचप्रमाणे नाना प्रकारची अन्नधान्ये सारी त्या अंकुरापासूनच निर्माण होतात. अन्नापासून वीर्य उत्पन्न होते आणि वीर्यापासून प्राणी निपजतो. हा तर जीवाच्या उत्पत्तीचा प्रत्यक्ष अनुभव आहे. अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज हे 4 प्रकारचे जीव प्राणी पृथ्वी आणि पाणी यांच्यापासून उपजतात. हे सृष्टी रचनेचे हेच मोठे नवल आहे, कौतुक आहे. 4 खाणी 4 वाणी, 84 लक्ष जीवयोनी, 3 लोक आणि सारे पिंड ब्रह्मांड अशा प्रकारे निर्माण झाले. मुळात अष्टधा प्रकृती आहे.
तिच्यातील पंचभूतांमध्ये पाणी असते. त्या पाण्यापासून सारे जीव जन्मतात. पाणी मिळाले नाही तर सगळे प्राणी मरण पावतात. हे काही नुसते कल्पनेचे बोलणे नाही. पाण्यापासून सारे जीव जन्मतात याचा अनुभव घेऊन पाहावा. वेद, शास्त्र, पुराणे प्रत्यक्ष अनुभवाने स्वीकारावी. प्रपंचात आणि परमार्थात सगळीकडे प्रत्यक्ष अनुभवाखेरीज कोणताही सिद्धांत स्वीकारू नये. जे मत किंवा जो सिद्धांत आपल्या अनुभवास येत नाही, प्रत्यक्ष अनुभवाच्या परीक्षेला उतरत नाही, तो अनुमानाने स्वीकारू नये. जीवनामध्ये किंवा व्यवहारामध्ये माणसाला निर्णय घ्यायचा असेल तर प्रत्यक्ष अनुभवावाचून दुसरे साधन नाही. व्यवहार प्रपंचाचा असो की परमार्थाचा असो, दोन्हीकडे प्रचिती किंवा अनुभवच पाहिजे. अनुभव न घेता केवळ कल्पनेने जे लोक चालतात ते विवेकहीन असतात. अशा रीतीने विश्वरचना कशी होते हे थोडक्यात वर्णन केले. आता या विश्वविस्ताराचा संहार कसा होतो ते ऐका. अगदी आरंभापासून अखेरपर्यंत सगळे काही आत्मारामच घडवतो. तो जसे घडवून आणतो तसाच तो सगळ्याचा उलगडा देखील करतो. पुढे संहार सांगितला आहे तो जरूर ऐकावा. येथे हा समास संपला. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे समास तिसरा उभारणे निरूपणनाम संपूर्ण. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. धन्यवाद.